समजतो काय र? एवढी माया लावली तर त्याची किंमत पैक्यात करतो वाटतं. ए गुलाबे, लई उपकार आहेत त्या माणसाच्या आपल्यावर. त्याच्या बाबतीत काय बी येडं वाकडं बोलू नकोस. ज्या माणसानं आपल्या मायेची किंमत पैक्यात केली ना, त्याच्यासाठी माया संग भांडायचं काम नाही. ए मावशी, ही काय बोलते? काय डोसका बिस्का फिरला की कायच? अरे मला ठाव आहे तिला काय झालंय ते. मला काय बी झालेलं नाही, आणि झालं असेल ना तर त्याची तुम्ही काळजी करायची गरज नाही. सुंदर्या, दागिनं घे आणि त्या गोरखच्या थोबाडावर जाऊन मारून ये जा. ए बाई, तू मला पेचात नको पकडू. माझ्यासाठी देव माणूस आहे तो. असं तुझ्या लेकी असेल देव माणूस, पण माझ्या लेकी त्या माणसाला काय बी किंमत नाही. समज दागिनं मी सवता जाऊन त्याच्या तोंडावर मारून येणार आहे. मी तुम्हाला मदत करेन, पण लक्षात ठेवा, मला चुकून जरी कळलं की ते पैसे आनंदीने चोरले नाहीयेत, तर मात्र मी तुम्हाला अजिबात मदत करणार नाही. आणि वेळ आलीच तर मी अक्कांनाही सांगेन की खरे चोर तुम्ही आहात म्हणून. काय तात्या, आता द्या ना मला शिव्या. बोला मला. गजा शेठ मला माफ करा, खरंच माफ करा. अरे माझ्या माणसा, माझ्या लेकरा, अरे देशमुखाच्या 7 पिढ्यांमध्ये जे कोणी करून दाखवलं नाही ते तू केलं. मम्मा, मला पुण्याला जायचंय. मला संस्कृतमध्ये PhD करायची ना, त्याबाबतीत सरांशी चर्चा करून मगच डिसिजन घ्यायचं ठरवलंय. हो, ठीक आहे, तू जा. मी तर म्हणते तुला इथून जितकं दूर जाता येईल ना तितकं दूर जा. कारण आता आपल्या या घरात काय काय बघावं लागणार आहे तेव्हाच ठाऊक. तू पुण्याला जा, अभ्यासात लक्ष घाल, आणि इथला विचारही करू नकोस. तुला काही हवं असेल, माझी आठवण आली तर तू मला फोन कर, मी तुला तिथे येऊन भेटेन. कळलं? ठीक आहे, मी उद्या सकाळीच निघते. बंधू, काहीतरी दाखवलं मी तुम्हाला, मग त्यावर काही विशेष टिप्पणी काही बोला त्यावर. तिच्याबद्दल काय बोलायचं? छानच दिसते ती, पण फोटोपेक्षा ना प्रत्यक्षात जास्त छान दिसते. अरे चांदनी लॉज आहे तो, गावातला सगळ्यात घाणेरडा लॉज. गावातले सगळे जुगारी गंजे टीचर्स बायबाग लोक जातात तिथे. मग तू तिथे काय करत होतास? फोटो काढायला गेलो होतो तिचे. ही असली नसती कामं करण्यापेक्षा काहीतरी फायद्याची कामं केलीस ना तर 4 पैसे तरी कमवशील. 22 वर्षांचा घोडा झालायस, अजूनही वडिलांच्या पैशांवरती जगतोस, एवढंही कळत नाही तुला? उगाच लाज काढायची गरज नाहीये. मग एका निष्पाप पोरीचे असले फोटोज काढून तू तिची लाज काढतोस असं वाटलं नाही? तुला काय वाटलं रे, हे असले फोटोज बघून तुला शाबासकी दे? अरे तुला हौस होते ना तिची बाजू घ्यायची, मग बघ ना तिचे प्रताप. हे तिचे नाही, तुझे प्रताप आहेत गजा. वेळीच स्वतःला सुधार, नाहीतर तुला सुधारवण्याचं काम पोलिसांना करावं लागेल. हो अक्का साहेब, या बाहेर या. तुमचे मित्रवर्य तात्यासाहेब देशमुख बाहेर तुमची वाट बघतायत. या बाहेर या. गावचा उकिरडा म्हणून हिनवलत ना मला, आता तुम्ही बाहेर यात. हो अक्का साहेब, गंमत कळायच्या आधीच घरात तोंड लपून बसलात काय? हे अक्के, हे बाहेर ये.